दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा जे काही श्रावणबाळ योजनेचे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण काय की आपल्याला माहिती आहे की 1,500 वरून 2,500 रुपये वाढीव अनुदान आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना प्रत्येक महिन्याला देण्यात येते. व हे वाढीव अनुदान ऑक्टोबर महिन्यातच झाले होते. आता तुम्ही म्हणताल की हे वाढीव अनुदान आत्ताच झाले तर आता पुन्हा एकदा हे अनुदानामध्ये वाढ होण्याची शक्यता कशी काय आहे? तर दिव्यांग बांधवांनो, केंद्रीय दिव्यांग सल्लागार बोर्ड बैठक झाली आहे, संपन्न झाली आहे दिल्लीमध्ये व त्यामध्ये काही चर्चेमध्ये सांगण्यात आले आहे की दिव्यांग बांधवांना नक्कीच हे वाढ अजून करण्यात यावी, जेणेकरून काय होईल की दिव्यांग बांधवांचे जे काही गरजा आहे ते पूर्णपणे पार पडतील. आता केंद्रीय दिव्यांग आणि राज्य सरकारचा काय संबंध आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण दिव्यांग बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून आत्ताच नुकतेच म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासूनच 2,500 रुपये म्हणजे 1,000 रुपये वाढ देण्यात आली. पण हे लक्षात घ्या, आपण जेव्हा सर्व योजनांची माहिती घेतो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असो किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना असो, तुम्ही पाहू शकता इथे काय अर्थसहाय्य जे काही मदत असणार आहे ते केंद्र शासनाकडून पण मिळते व राज्य शासनाकडून सुद्धा जे काही वेतन निवृत्ती वेतन असणार आहे किंवा जे काही पेन्शन असणार आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. म्हणजेच काय, केंद्र सरकारमार्फत सुद्धा व राज्य सरकारच्या मार्फत सुद्धा हे पैसे जमा होत असतात. आता आपण जे संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणतो तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमध्ये दरमहा 300 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. कोणाकडून? तर केंद्र शासनाकडून हे पैसे देण्यात येतात व बाकीचे जे पैसे आहेत ते राज्य शासनाकडून हे पैसे जमा होतात. तर हे राज्य सरकारच्या मार्फत सुद्धा मदत होते. त्याच्यामुळे नक्कीच इथे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण जे काही केंद्रीय दिव्यांग सल्लागार बोर्ड बैठक झाली त्यामध्ये महत्त्वाची अपडेट आली असून तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे की केंद्रीय जे काही दिव्यांग सल्लागार बोर्ड आहे त्यामध्ये महत्त्वाच्या चर्चा झालेल्या आहेत व त्यामध्ये सहभागी होऊन जे काही आपले महाराष्ट्र राज्याचे बच्चूभाऊ कडू आहेत ते सुद्धा प्रयत्न करत आहेत की आपले दिव्यांग बांधवांचे पैसे अजून वाढ होण्यासाठी, आपल्या विधवा बहिणी असतील त्यांच्या पैशांमध्ये वाढ होण्यासाठी, कारण काय की गरज सगळ्यांनाच आहे व यांना पेन्शन वाढ होण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करायचा आहे. कारण बच्चूभाऊ कडू यांनी प्रत्येक वेळेस अनेक आंदोलन पुकारले, त्या आंदोलनामधून दिव्यांग बांधवांना कमीत कमी 6,000 रुपये, विधवा बहिणींना कमीत कमी 6,000 रुपये वाढीव अनुदान मिळायला पाहिजे आहे म्हणून प्रयत्न करत आहे. तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण काय की दिव्यांग सल्लागार ही बैठक झालेली आहे. आता त्यामध्ये केंद्रीय स्तरावर हे निर्णय घेतले जातात. राज्यातील प्रत्येक सामाजिक न्याय दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणारे हे पैसे त्यामध्ये केंद्रीय जे काही केंद्र असणार आहे त्यांच्या केंद्र शासनाकडून सुद्धा हे पैसे मिळत असल्यामुळे नक्कीच केंद्र सरकारने निर्णय घेतले तर नक्कीच इथे लवकरात लवकर अनुदानामध्ये वाढ होण्याची शक्यता असणार आहे. अजून अनुदानामध्ये वाढ झाली नाही पण इथं चर्चा झाली असल्यामुळे हे एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. कुठेही नोकरीला गेलं तर दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग आहेत म्हणून तिथे नोकरीसुद्धा मिळत नाही किंवा राखीव जागा आहे ते सुद्धा कमी पडत असल्यामुळे नक्कीच हे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावे. 2,500 वरून कमीत कमी 4,000 रुपये हे वाढ झाले तर नक्कीच दिव्यांग बांधवांचं जे आता महागाई वाढत आहे म्हणजे पैसे सगळीकडूनच वाढत आहे पण अनुदानामध्ये सुद्धा तशी वाढ होणे तितकंच गरजेचं असणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण पूर्ण कमी होणार आहे. घरातला खर्च आहे, जर औषध पाणी आहे त्याचा खर्च आहे, बाकीचा खर्च असल्यामुळे नक्कीच दिव्यांग बांधवांना हे वाढीव अनुदान लवकरात लवकर करण्यात यावे. केंद्र सरकारने, राज्य सरकारने या निर्णयावरती लवकर म्हणजे हे जे काही निर्णय असणार आहे त्यावरती ठोसपणे सांगण्यात आलं पाहिजे आहे की 2,500 वरून आता जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 4,000 रुपये तरी किमान वाढ झाली पाहिजे आहे. आता सरकार हे सुद्धा म्हणत आहे की बाकीच्या योजनेचे सुद्धा लाभार्थी असल्यामुळे पटकीने असा निर्णय घेता येणार नाही. कारण बाकीची योजनेचे लाभार्थी म्हणजे काय, निराधार योजना आहे, त्यानंतर बाळ योजना आहे, विधवा बहिणींची योजना आहे, वयोवृद्ध योजना आहे. या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता कमीत कमी 1,500 वरून वाढ होणे गरजेचंच आहे. पण इथे दिव्यांग बांधवांची इथे महत्त्वाची चर्चा झालेली आहे. कारण केंद्रीय दिव्यांग सल्लागार बोर्ड बैठक पार पडली दिल्ली येथे व त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिली आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. वाढीव अनुदान जर लवकरात लवकर वाढ झाली तर नक्कीच खूप चांगली गोष्ट असणार आहे. कारण
केंद्र शासनाकडून सुद्धा हे मदत मिळणे राज्य सरकारला व जे लाभार्थी आहे त्यांना गरजेचं असणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.